अगं मी कधीच शोधतोय तुला, कुठे होतीस तू? आणि तू फोन का उचलत नाहीये? घरात परिस्थिती बघितलीस ना काय? अरे केवढी काम आहेत, फोन उचलायला पण वेळ नाहीये मला. स्केच आर्टिस्ट येतोय आणि तू कधी पण पोहोचेल. तू कुठे निघालीयस? देव काढायला. मुहूर्त मेढ आहे आणि भारंगीची काठीच नाही. अरे वा, तुला सगळं माहितीये वाटतं. हो, पण ते जाऊ दे. तो स्केच आर्टिस्ट येतोय, त्याचं काय करायचं? हे बघ केडी, पूजा सुरू व्हायला थोडा वेळ आणि माझ्याकडे तितकाच वेळ. त्याच्या आधी तो जो माणूस मला युवराजच्या खोलीत दिसला होता त्याचं स्केच आपल्यापर्यंत येणं खूप गरजेचं आहे. म्हणजे आपल्याला लवकरात लवकर त्या माणसाला भेटावंच लागेल. मी काम करतो, फातिमाला तुझं काम करायला पाठवतो. ती करेल मॅनेज आणि मी इकडे थांबतो. काही लागलं की सांगतो तुला मी. ओके, थँक्यू, बाय. तुम्ही? मी युवराजचा मित्र, एका कामासाठी आलो होतो इकडे. तुम्ही आता हे फायनल करा सगळं. मी आलोच पटकन, माझं एक छोटंसं काम आहे, आलो पटकन. अरे युवराज बस ना, काय घाई आहे? अगं त्याचा मित्र त्याची वाट बघतोय ना त्याच्या खोलीत, म्हणून तो घाई करत असेल कदाचित. माझा मित्र कुठे आहे? कोणीच तर नाहीये. माझा मित्र येणार असता, इथे राहणार असता तर मी सांगितलं असतं ना सगळ्यांना. काय प्रूव्ह करायचंय तुला? मला माहिती आहे तुझ्या मनात ना माझ्याबद्दल खूप राग आहे. हा, तो एकदाचा बाहेर काढ आणि संपवून टाक हा विषय प्लीज. या 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 काका, कसे आहात? एकदम मस्त मस्त. आणि हे काय, तुम्ही दोघंच आलात? बाकी सगळे कुठे आहेत? अगं हो, ते काय लग्नाच्या कामामध्ये सगळे बिझी आहेत. ते लग्न खरं म्हटलं म्हणजे काय, कामं संपत नाहीत कधी. आणि तू काय यांच्या मदतीला का? हो, हे अरे वा वा वा, खूप छान सजावट केली आहेस. वा, केळीचे खांब वगैरे. हा, छान, प्रसन्न वाटतंय अगदी. काका या ना तुम्ही. मी जरा बाहेर निघत होते, पण तुम्ही या आतमध्ये. तू कुठे चाललीस पण? देवक म्हणून भारंगीची काठी आणायला जात होते. सगळं गीत पारंपरिक पद्धतीने करीत आहे सगळं. हा? छान छान छान, ऐकून खूप बरं वाटतंय. आजकाल काय अगं, विधींमध्ये सुद्धा शॉर्टकट मारतात सगळे. हा, पण तुम्ही संस्कृती परंपरा जपताय, खरंच खूप बरं वाटतंय. छान वाटतंय अगदी. चला आता आत. नाही म्हटलं पूजा आत आहे, तुम्ही बाहेर गप्पा मारताय. ते काय बोलायचं आत बोला ना. या चला, या या काका.